एखाद्या नेत्याचं किंवा आमदार खासदार यांचं निधन झालं की पोटनिवडणूक केली जाते. ही त्या नेत्यासाठी श्रद्धांजली म्हणून बिनविरोध केली जाते. उमेदवार हा त्यांच्या पक्षाचा आणि शक्यतो त्यांच्या घरातलाच असतो. त्यामुळे सहसा पोटनिवडणुका ह्या बिनविरोधच होतात. जेव्हा विषय बारामतीचा येतो तेव्हा मात्र ही गणितं साधी नसतात. काय आहे बारामती पोटनिवडणुकीचं खरं राजकारण? ही निवडणूक बिनविरोध होणार की ते पुन्हा एकदा काका पुतण्याच्या संघर्षाचा पुढचा टप्पा पाहायला मिळणार? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी साजिद. आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. राज्याच्या राजकारणामध्ये नेहमी चर्चेचा विषय असतो तो म्हणजे बारामतीचा मतदारसंघ. विधानसभा असो किंवा लोकसभा, नाहीतर बाकी कोणती निवडणूक असो, बारामतीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला असते. खास करून गेल्या 5 वर्षात जास्तच आहे. बारामती राजकीय वर्तुळात गाजली आहे. याला कारणे दोनच, एक तर शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार. 2 जुलै 2023ला अजित पवार यांनी महाराष्ट्राला धक्का देत महायुतीमध्ये आपला ठसा उमटवला. राष्ट्रवादीत फूट पाडली. पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही घेत अजित पवार यांनी काकांच्या विरोधातील संघर्षामध्ये सुरुवातीला आपली पकड मजबूत केली होती. लोकसभेमध्ये काका शरद पवार यांनी अजित पवारांना चांगला झटका दिला. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी काका शरद पवार यांना उलटा झटका दिला. 2023 पासून काका आणि पुतण्या यांची अस्तित्वाची लढाई सुरू राहिली. दोघांनी राजकीय संसार वेगळे थाटले असले तरी कौटुंबिक ओलावा कायम होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि विलिनीकरणाच्या बातम्या समोर येऊ लागल्या. परंतु 28 जानेवारीला अजितदादांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि सर्वच राजकीय गणिते विस्कळीत झालीत. अजितदादांच्या निधनानंतर पटेल आणि तटकरे आदी मंडळींनी आपल्या पद्धतीने पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पटेल यांच्या अध्यक्षपदाची पुढी सोडून अंदाज घेण्यात आला. मात्र कार्यकर्त्यांमध्ये तीव्र विरोध झाल्यानंतर माघार घेतली. त्यानंतर पक्षातील बहुतांश आमदार व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले असले तरी पक्षाची पकड, निर्णय प्रक्रिया आपल्याकडेच कशी राहील याची काळजी पटेल आणि तटकरे यांनी घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तर इच्छुकांच्या मुलाखतीबद्दल बोलले आहेत. त्यांना महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीने पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षासोबत कार्याध्यक्षांनाही अधिकार द्यावेत असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता जर बघायला गेलं तर महादेव जानकर यांनी 2014मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीमध्ये लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात 4.5 लाखांच्या वरती मतेही मिळाली आहेत. त्यामुळे जर का काँग्रेसने आपला थेट उमेदवार दिला नाही आणि रासपला पाठिंबा देत जानकर यांना मैदानात उतरवलं तर लढत होऊ शकते. अर्थात या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत, पण काँग्रेसच्या भूमिकेमागे बारामतीचं जातीय समीकरण एक कारण असू शकतं. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 4 लाख मतदार आहेत. त्यामध्ये मराठा मतदारसंघाचे प्राबल्य जास्त असते. तरी ओबीसी, त्यात धनगर आणि माळी समाज तसेच मुस्लिम मतदारांची संख्यासुद्धा महत्त्वाची आहे. सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर एक कौटुंबिक आपतधर्म म्हणून कदाचित शरद पवार यांचा पक्ष निवडणूक लढणार, पण इतर कोणी लढत असतील त्यांना आपल्याला विरोध करता येणार नाही, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे काम करतोय. काँग्रेसने दोन्ही ठिकाणी आपली उमेदवार उभे केले आहेत, निर्णय घेतले आहेत. आम्ही त्यांच्या प्रांत अध्यक्षांची चर्चा करेन आणि त्या चर्चेप्रमाणे या दोन्ही जागा तशा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही चर्चा करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे. अजितदादांच्या पश्चात पटेल आणि तटकरे सातत्याने फ्रंटवर आपल्याला दिसतात. त्यांचे वाढते प्रस्थ पाहून पक्षातील आमदार व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर परत पवार यांनीच या पत्रासाठी पुढाकार घेतला व त्यामागे शरद पवार हेच असल्याची चर्चा सगळीकडे रंगू लागली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी केलेला दिल्ली दौरा आहे, त्याकडे पटेल आणि तटकरे यांनी फिरवलेली पाठ यासारख्या गोष्टींमधून बरेच अर्थ निघतात. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्याचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी ही पोटनिवडणुकीची औपचारिकता पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यास महायुतीला यश येणार की दुसरं पर्यायी मैदानात उतरणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. तर बारामती निवडणुकीच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारताच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.